नमस्कार. पुणे जिल्हा परिषदेसमोर आपण बघतोय की प्रहार अपंग क्रांतीचं आक्रोश आंदोलन सध्या सुरू आहे आणि यांनी इथे रास्ता रोको देखील केलेला आहे. आपण बघतोय सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वजणांनी रास्ता रोको केलेला आपल्याला बघायला मिळतोय. नक्की कोणत्या मागण्या घेऊन हे आंदोलन या ठिकाणी करतायत? दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हा परिषद समोर धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवडे हे आंदोलनस्थळी रस्त्यावर येऊन रस्त्यावर बसत दिव्यांगांच्या घरकुल निर्वाह भत्ता 5% निधी मागण्या मान्य केल्याचं लेखी पत्र दिलं. ग्रामपंचायत विभाग प्रमुख उपमुख्याधिकारी जोशी साहेब यांनी रस्त्यावर येऊन रस्त्यावर बसत ग्रामपंचायत अडथळा विरहित करणार, पंचायत समिती 5% निधी खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायतवर कारवाई करणार असल्याचं लेखी पत्र दिलं. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी रस्त्यावर येऊन रस्त्यावर बसत अपात्र ठरलेल्या 46 बोगस दिव्यांग प्राथमिक शिक्षक यांवर कारवाई करण्याचं लेखी पत्र दिलं. यासोबतच पुणे जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना घरकुल देण्यात येईल असं आश्वासन देखील पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिलं. जिल्हा शिक्षणाधिकारी कालेकर यांनी रस्त्यावर येऊन रस्त्यावर बसून लेखी आश्वासन दिलं. पुणे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख जोशी साहेब यांनी आंदोलनस्थळी रस्त्यावर येऊन रस्त्यावर बसून पुणे जिल्ह्यातील सर्व 1436 ग्रामपंचायती दिव्यांगांना योजनाचे लाभ देतील असे लेखी पत्र दिले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी रास्ता रोको आंदोलनस्थळी येऊन रस्त्यावर बसून घरकुल निर्वाह भत्ता तसेच इतर योजनांचे लाभ दिव्यांगांना देण्यात येतील असं देखील लेखी आश्वासन दिलं. दिव्यांगांच्या इतर मागण्यांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी संघटनेच्या पदाधिकारी बरोबर सकारात्मक चर्चा करत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. हे आंदोलन राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली झाले. आंदोलनात जिल्हा संपर्क प्रमुख विजय तांबे, जिल्हाध्यक्ष शरद जाधव, जिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, महिला जिल्हाध्यक्ष अनिता कदम, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया लोखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर, दौंड तालुका अध्यक्ष सोमनाथ लवांडे, इंदापूर तालुका अध्यक्ष आनंद गायकवाड, पुरंदर तालुका अध्यक्ष फिरोज पठाण, भोर तालुका अध्यक्ष बापू कुडळे, वेल्ला नामदेव वालगुडे, खेड तालुका अध्यक्ष जीवन टोपे, जिल्हाध्यक्ष बापू धुमाळ, जुन्नर तालुका अध्यक्ष मच्छिंद्र थोरात, शिरूर तालुका अध्यक्ष बापू नवले, जिल्हा संघटक भास्कर गवारे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष इंगवले, राजू मामा पवार, उपजिल्हाध्यक्ष, बारामती तालुका अध्यक्ष मृत्युंजय सावंत, महिला तालुका अध्यक्ष शारदा जगताप, मावळ तालुका अध्यक्ष काशीनाथ मोरे, महिला तालुका अध्यक्ष उमा काशीकर, शिरूर तालुका महिला अध्यक्ष ज्योती हिवरे, पुरंदर संपर्क प्रमुख हनुमंता नेटके, हवेली तालुका अध्यक्ष बाळासाहेब काळभोर, नितीन पकाले, मनोज गायकवाड, दत्ता पाटोळे, खेड उपाध्यक्ष गुलाब काळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष उज्ज्वला गाडेकर, सुरेश निंबाळकर, दत्ता दगडे, संदीप कुदळे, प्रमोद थोरात, पूजा भगत, संतोष निघुल, हिरमन दुर्गे, बबन दुर्गे, ताराबाई निघुल, रंजना आफळे, दीपक बुलाके, पुणे शहराध्यक्ष विष्णू अप्पा गुंडाळ, पुणे शहर संपर्क प्रमुख राजेंद्र जोगदंड, पुणे शहर उपाध्यक्ष अमोल शेरेकर, सचिन ओव्हाळ, पुणे शहर महिला अध्यक्ष सुनंदा बामणे व बहुसंख्य दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते. कशा पद्धतीचं आंदोलन आज का तुम्ही आंदोलन करताय? कुठल्या मागण्या तुमच्या? जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळेतील जे दिव्यांग शिक्षक आहेत त्यांनी दिव्यांगाचं खोटं सर्टिफिकेट काढून नोकऱ्या मिळवलेल्या आहे, प्रमोशन मिळवलेलं आहे. या बाबतीत आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय अपिले बोर्ड यांच्याकडे त्यांची तपासणी करण्यात आली. 178 पैकी 46 शिक्षक हे बोगस दिव्यांग आढळले. रुग्णालयाने त्यांना बोगस म्हणून दिलं, अपात्र ठरवलं. आज 8 महिने झालं त्यांना अपात्र ठरवून. या अपात्र ठरल्याबाबत मागच्या आता जे चालू अधिवेशन आहे या मागील अधिवेशनामध्ये दिव्यांग विभागाचे जे सचिव आहेत आणि जे मंत्री आहेत अतुल सावे साहेब यांनी ऑन रेकॉर्ड अधिवेशनामध्ये असं सांगितलं की पुणे जिल्हा परिषद मध्ये जे 46 बोगस शिक्षक सापडलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु आज 8 महिने झालं तरी त्या शिक्षकावर कुठली कारवाई नाही. आजही ऑनलाईन संगणक प्रणाली आहे त्याच्यावर दिव्यांग म्हणूनच दिसतात आणि 8 महिन्यापासून ते दिव्यांगाच्या विविध योजनेचा लाभ घेतात. वारंवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन सांगितलं, साहेब जे अपात्र ठरलेली आहे, जे बोगस रुग्णालयांनी ठरवलेली आहेत शिक्षक त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. परंतु
जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी हे कुठलीही कारवाई करत नाही, मूकपणे सगळे बघतात. त्यामुळे हे मुख्य कार्यकारी अधिकारी नाही तर हे मुख्य अधिकारी आहेत, हे मुख्य अधिकारी आहेत, हे कारवाई करत नाही. तुम्ही रास्ता रोको केलंय, आज तुम्ही रास्ता रोको केलंय. कारण रास्ता रोको करण्यासाठी या प्रशासनाने प्रवृत्त केलंय. घटनेने जे अधिकार दिले संविधान मार्गाने वारंवार 8 महिने पाठपुरावा करतोय. आमचे हक्क ज्यांनी लुबाडल्यात लाटल्यात त्यांच्यावर कारवाई करा. बोगस लोकांवर पहिले शिव काय कारवाई करत नाही, हे शिव कायद्याचं पालन करत नाही. कोर्टाने आदेश दिलाय की यांच्यावर कारवाई करा. मान्य न्यायालय म्हणताय कारवाई करा, आणि कशी कारवाई करा हे सुद्धा मान्य न्यायालय निर्देश दिल्यात. पण हे सीओ हा मुख्य कार्य अधिकारी नाही, मुख्य अधिकारी हा कारवाईच करत नाही. यांनी काय आर्थिक देवाणघेवाण केलेली आहे असं संघटनेला वाटायला लागलेलं आहे. जोपर्यंत हे कायदा पाळत नाही, कायदा मोडतात, न्यायालयाचा आदेश मानत नाही, यांनी कायदा मोडला म्हणून आम्हाला आमच्या हक्कासाठी रस्ता बचावायला लागलाय. आपण बघतोय की प्रहार अपंग क्रांतीच्या वतीनं हे जे आंदोलन करण्यात आलं यामध्ये असंख्य दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.